नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, कसे आहात? आशा करते तुम्ही सर्व ठीक असाल. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक माझ्या मालकिनीची कथा सांगणार आहे. झालं असं की आमच्या शेतात काम करणारा एक शेतगडी आणि आमची मालकीन त्यांचं चांगलं जमलं होतं. तसं मी पण तिथे सालानं कामाला होते. मला हे सगळं तेव्हा माहीत झालं जेव्हा मी शेतातून चालले होते. उसाच्या मधोमधून कोणीतरी कुजबुजल्याचा आवाज यायचा. म्हणून मग मी हळूहळू पुढे गेले आणि पाहून आश्चर्यचकित झाले, कारण की आमच्यासोबत काम करणारा एक शेतगडी आणि आमच्या जिथे आम्ही कामाला आहे तिथली मालकीन दोघं उसामध्ये नको तेच त्यांचं चालू होतं. तोवर आणि त्या खाली पुढे काय काय त्यांनी केलं आणि कसा त्यांना आनंद दिला आणि त्या थांब म्हणली तरी तो काय थांबत नव्हता. पुढे काय झालं तेच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि तुमच्या लाडक्या मैत्रिणीच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता लगेच करा. चला तर मग कथेला सुरुवात करू. मित्रांनो, माझं नाव शीतल आहे. तशी मी दिसायला एवढी काही देखणी नव्हते. सावळा रंग. आमची पहिल्यापासूनच गरिबी होती. माझ्या नांदाच्या घरी पण गरिबी होती आणि आमचा गाव म्हटलं तर अगदी खेडेगाव. इथे कामधंदा काही नसायचा. म्हणून मग आम्ही जिथे मिळेल तिथे कामाला जायचो. कधी ऊस तोडायला तर कधी कोणाच्यात मजुरी करायला. असंच एक काम आलं होतं. आड बगलेला गाव होतं आमच्या घरापासून खूप लांब. मग तिथेच राहायचं ठरलं होतं. मी आणि माझे मालक. तिथे आम्ही मालकाच्या घरी गेलो. जिथे आम्ही राहायला गेलो होतो ते खूपच श्रीमंत लोक होती आणि माझी मालकीन तरी दागिन्याने अगदी मडलेली होती. आणि त्याच्यातच आमच्या जोडीला बाजूच्या खोलीमध्ये एक व्यक्ती होता. तो पण शेतामधीलच लागेल ते काम करायचा. दिसायला एवढा काही देखणा नव्हता, मात्र खूपच धिप्पाडच्या झिप्पाड. स्वतःला त्याने व्यवस्थित आणि चांगलंच फिट्ट ठेवलं होतं. रंग त्याचा सावळा जरी असला तरी येथील सगळंच माहीत होतं. मालकीन त्यालाच नेहमी आपल्या हाताशी धरायच्या आणि शेतातील सगळं काम त्याच्याकडून करून घ्यायच्या. मला नंतर समजलं. सुरुवातीला मला वाटलं की ह्यांचं कोणी जवळचा पाहुणा असेल. नंतर समजलं हा व्यक्ती खूपच मालकिनीच्या विश्वासातला आहे. तसं मालक परगावी असायचे, कारण की ते कामाला होते बाहेरगावी. कधीतरी 4-8 दिवसानं यायचे. मात्र सगळं एकटी मालकीन स्वतःच हँडल करायची आणि त्यांनी मला व्यवस्थित काम वगैरे सांगितलं. मी पण शेतामधले आणि लागेल ते काम करायचे. माझे मालक पण दिवसभर गाईंना आणि जनावरांना वैरण वगैरे आणून टाकायचे. त्यांचं धारा वगैरे चारा सगळं करत असायचे. मात्र तो जो शेजारचा आहे, नंतर मला समजलं त्याचं नाव पोपटराव आहे. मात्र मालकीन त्याला पोपट म्हणायची. ते का माहीत नाही. मात्र मालकिनीला कुठे बाहेर जायचं असलं तर तोच गाडीला ड्रायव्हर वगैरे असायचा. मग एक दिवशी झालं असं, मला चांगलंच आठवतंय. आमचे हे बाहेरगावी गेलते. थोडंसं काम होतं आणि मी एकटीच होते म्हणून वैरण आता शेतातील घरी आणायचं, चारा वगैरे माझ्याकडेच काम होतं. आधीच शेतामध्ये त्यांनी वैरण काढून ठेवली होती. मग मी म्हटलं की पाऊस येण्याआधी लवकर दुपारी जाऊन वैरण आणून टाकावी. नंतर खूपच उशीर होतो म्हणून मग मी निघाले होते. माझ्या शेजारचा तो व्यक्ती होता, तो आधी शेतामध्ये गेला होता की कुठे गेला होता ते काही माहीत नाही. माझ्या मनीना ध्यानी मीच जात होते. तर बांधावरून जाताना मला कोणीतरी उसामध्ये कुजबुजल्यासारखा आवाज आला. मी म्हटलं की असेल कोणीतरी. नीट लक्ष दिलं तर अजूनच जास्त ठळक आवाज येत होता. मला तर थोडंसं भीती वाटल्यासारखं झालं, कारण की वस्तीवर मी एकटीच होती. आजूबाजूला खूप लांब लांब झाडी होती. म्हणून मग मी ठरवलं की नक्की कोण आतमध्ये आहे बघायचं. मी कसलाही कालवा आवाज न करता हळूहळू बांधावरूनच आतमध्ये आले. थोडासा ओस एवढा काही पातळ नव्हता, जरा दाटत होता. त्यामुळे कोणी पलीकडे आहे ते काही स्पष्ट दिसत नव्हतं. मात्र मी व्यवस्थित सरकून पुढे गेले. थोडंसं मला दिसू लागलं. मी नीट पाहिलं तर मग काय, माझ्या डोळ्यावरच विश्वास बसत नव्हता. ती तर आमची मालकीन होती. मालकीन कधी डोक्याचा पदर काढत नव्हती. खूपच साधी सरळ राहायची. दिसायला जरी कडक स्वभावाची असली तरी खूपच सुंदर गोरी पान होती आणि खूपच अशी मादक दिसायची. मात्र तिच्यासोबत कोणी होतं जे उसामध्ये दोघंजणं बोलत होती. नक्की काय प्रकार होता म्हणून मी अजूनच हळूहळू
पुढे गेले आणि पाहिलं तर काय माझी मालकीन आणि आमचा हा शेतगडी होता अगदी सावळा रंगाचा. आणि मग काय त्यांचं दोघांचं चालू झालं. त्यावेळेस तो म्हणत होता की खूप दिवस झालं तू माझ्याजवळ आली नाही. त्यावेळेस ती म्हटली, हो ना, तू नवीन इथे कामाला लागला आणि तेव्हाच मला समजलं की आता आपलं रोजच होणार आहे. मालक तर काय परगावी असतात, त्यामुळे मालकिनीचं पण खूपच मन होत असेल की कोणीतरी असला जोडीदार पाहिजे. तसं मालक पण दिसायला काही कमी नव्हते, पण ते सतत बाहेर राहत असायचे. मालकीन त्यांना म्हणत होती की आज मला नको थांबू आणि तू पण नको थांबू, आज मला शांत कर. त्यावेळेस तो मात्र तिला जवळ ओढलं आणि म्हटला, हो ग माझी राणी, गेली कित्येक दिवस काही आपलं झालं नाही. घरी तुझ्या कोणी ना कोणी असतंच. आज उसामध्ये आहे. तर ती मला म्हटली, जास्त बोलू नको आणि काम चालू कर. त्यावेळेस मात्र त्याने मालकिनीला जवळ ओढलं आणि चांगलाच तो तिला रगडू लागला. हे पाहून तर माझे वेगळंच हालत होऊ लागली होती. मला पण वाटलं की आज ते घरी असते तर झालं असतं, कारण की तो शेजारचा सावळा रंगाचा पोपटराव दिसायला एवढा काही देखणं जरी नसला तरी स्वतः अगदीच त्याने शर्ट पण घातला नव्हता. त्याच्यामधून त्याची पिळदार आणि देखणी अशी शरीरसृष्टी चांगलीच माझ्या नजरेस पडली होती. मी नुसती टक लावून त्याला पाहत होते. बाई गं, हा किती देखणा आहे. आणि माझं पण आता मन होऊ लागलं होतं. हळूहळू त्यांचं चालू झालं. तसं खाली आधीच त्यांनी जागा आणि काहीतरी हंतरलं होतं की काही माहीत तसंच दिसत होतं. खाली त्या आणि वर तो होता. दोघांनी चांगलंच एकमेकाला घासून त्यांचा डाव चालू केला होता. खूप वेळ जणू काही तो तिचा घामच काढत आहे. ती पण आनंदाने जोरजोरात त्याला ओढून आपल्याकडे घेत होती आणि तो सुख देत होता. शेतकरी अगदी वेड्यासारखं तिच्यावर तो प्रेम करायचा आणि ती पण त्याला जोरात, कर, आता थांबू नको, मी फक्त तुझीच आहे. आज दिवसभर मी खूप निवांत आहे. त्यावेळेस तो म्हटला, दिवसभर या उसामधून आपण बाहेरच जायचं नाही, नुसतं दोघंच थांबायचं. त्यावेळेस ती त्याला म्हटली, हो, आणि चालू कर. त्यावेळेस तो कशाचाच वाट न पाहता तो चालू झाला. त्याला कदाचित आधीपासूनच ह्यांचं जमलं होतं की काय, काही माहीत. मी पण आता पाणी पाणी होऊ लागले आणि शेवटी तो शांत झाले आणि दोघंजण शांत एकमेकांवर पडून राहिले. मी बाहेर आले आणि हळूच माझ्या कामाला गेले. मात्र तिथून पुढे मी रोज लक्ष त्यांच्यावर ठेवायचे. ते जर कुठे चालले तर मी हळूच त्यांच्या पाठीमागे जायचे. एकदा तर त्यांनी मला का बघते म्हणून जागेवर पकडलं आणि पुढे काय झालं, पुढे त्याने पण मला कसलं सुख दिलं, तीच कथा मी नंतर सांगेन. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर आता लगेच करा.